संताजवळ चरण वंदिलाय की नाही, त्याला रानोरान हिंडायची गरज नाही. त्याच्या पायाजवळ देव मस्तक ठेवते. संताच्या पायी हा माझा विश्वास. ज्याच्या पायावर विश्वास ठेवायचं आद्य कर्तव्य लागते, त्याचाच विश्वास संताच्या चरणावर राहते. संत आद्य आहेत, संत उदार आहेत, संत दयेचे भंडार आहेत. जेव्हा संत आहे तरच देव आहे. बर, तुम्ही देव चरणाजवळ काय आहे, संत चरण, जेव्हा संताचे पायाजवळ चरण ठेवावं की देवाच्या पायाजवळ शरण व्हावं. शरण जाऊन शरण जाऊन मरण चुकेना गुरु कशाला. देतील परत्यानी एक तत्व ज्वाला. देती परत्यानी एक तत्व ज्वाला. देती परत्यानी एक तत्व ज्वाला. शरण जाऊन गर्भ चुके मग गुरु कशा. ज्याच्यामध्ये शरणाचा भाव आहे, ज्याच्या चरणाजवळ माथा टेकवायची ताकद आहे, त्याच्या घरात देव येते, दारात येते, त्याच्यापाशी कुठं येते. आता दुसरं, भजन करायचं रस्त्यावर फिरत नाही, रस्त्याने फिरत नाही म्हणतात. आता रस्त्याने फिरायची गरज नाही हो. असं गाव सामान घेऊन सुद्धा हिंडायची गरज नाही. तुम्हाला सांगतो, एवढ्या वनामध्ये आपला फुलाजी बाबा संत बसलेला आहे. महाराज कुठं गेले नाहीत, कुठं आले नाहीत. एका नामाची तत्वापायी देव सुद्धा महाराजापाशी याची ताकद होती. म्हणून देव सुद्धा महाराजाच्या चरणाजवळ आले, तेव्हाच महाराजाला दर्शन झालं. तुम्हाला सांगतो, देवाला बोलवायची सुद्धा ताकद या भक्तापडी लागते. आताचे भक्त कसे असते बघा, गुरु लटका, शिष्या भटका आणि ते संत भटका. आले तेव्हाच महाराजाला दर्शन झालं. तुम्हाला सांगतो, देवाला बोलवायची सुद्धा ताकद या भक्तापडी लागते. आताचे भक्त कसे असते बघा, गुरु लटका, शिष्या भटका आणि ते संत भटका. काम, क्रोध, मद, मच्छर, दम, अहंकार याचा मात्र करते, त्यानंच संत होते, त्याचीच देवाजवळ भेट होते, अन्यथा कोणाचीच भेट होते. कामाला, क्रोधाला, मदाला, मच्छराला, दमाला, अहंकाराला सगळं काढून बाहेर टाकून त्यानं असं उदास होऊन जाते. तवाच ते संत होते, तवाच तो संत देवाच्या पात्रतेत होते, अन्यथा होत नाही. आता दुसरं सगळं संपवायचं एकदाच. मग म्हणलं की नाही, ते पदार्थ सांगतो, त्याने सांगत असं हो. खातं खोललं नाही, दुपार वर
चाललंय आता आमचं खातं खोललं नाही म्हणतेच एका मावशीनं खोललं बरं झालं खातं खोललंय ते तुमचं खातं बंद पडते म्हणायचं मला माहितच होतं खातं खोलायला खिशात 1000 रुपये लागतात फुकटचं खातं चालणं झालंय आता तुम्हाला सगळ्या मावशीला सांगतो 500 रुपये तुमच्या अकाउंटवर ठेवू नका कमीत कमी 1000 रुपये ठेवावं लागणार आहे आताचा जियार आलेला आहे होय हो असं आता बंद होणार आहे इकडं 1500 आलेत की आपल्याला एका महिन्याचे गेले ते गेले इकडं तेल किती का महाग पहिले आपल्याला काय करायचं अहो तेल किती महाग झालं त्याचे 1500 रुपये आपल्या वाट लावून टाकाले की इकडं खतरनाक होतं बघा केवढ्याला झाले 1800 2000 आणि सरला पोत द्याले आणि आता बँकेत याचे 1500 रुपये काय कामाला येते एका तेला महाग 50 रुपये वाढले पेट्रोल महाग 50 वाढले गॅस महाग 50 वाढले आता तुमच्या घरात चूल सुद्धा नसेल इमानदारीशी पण सांगा तुम्ही कोण पेटवले माय त्या बाईचे डोळे चूल फुकून गेले म्हणा आणि मोदीचा गॅस आला फुकटचा गॅस आला बाया धर कागद घेऊन आल्या धर कागद घेऊन आल्या नवऱ्याना घरी बसू दे अहो यायची लाडकी बहीण झाली पण आमच्या लाडक्या दादाचा हिंडका लागून गेला की काय सांगा आमचा दादा कागद घेऊन बँक परत एक बार आता पहिल्या भाला पैसे पडले बायाला सांगतो मग आता काय बायाला पडले मायाचं मड बसू दे कुठं कागद नेऊन टाकून पिऊन आले घेऊन आले आमच्या इकडं बायाला आण खादीर नाही काय की काय सांगा तुम्हाला गडी उठला की अंघोळ नका पाणी नका सदा बारीला त्या कागद भरायच्या बारीक याला काय पोटात भाकर हाय की का हाय बिचारी ते माऊली घरून सांगलेलं काम सांग काम्या बराबर करायचा याचा बराबर कागद घेऊन सगळं घराघर जाऊन इकडं तिकडं बँकेला हिंडून पण तो काय झालं नाही म्हणतो त्या बाईचं बत्ता आबा बाबा म्हणली बाई बघा म्हणली 3 बाऱ्या कागद किलो म्हणली 3 बाऱ्या आमचे लिप्स झाले म्हणजे आता 4थ्या बारीला तरी हो म्हणे आता 4थ्या बारीला पोरला वाटवाडी यानं मात्र पक्क हुशार होतं बराबर कागद केलं याला लावून दिलं कागद कर बापू तू होते म्हणला आणि माझं काय शिजना इथं तसं बरं झालं होईल नाना तुझं शिजते आता काही टेन्शन घेऊ नको तू भजन म्हण काय झालं ते हाय त्याला दमानं सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका लय हाय आधी अरे भल्या झाडू सारखी गत तुमची काय बसल्या गिरधारीत काय बसल्या गिरधारीत बघा इमानदारीचे पण झाडू असते अख्खा परिसर झाडते तो झाडू चांगला असला तर आणि एकदा जर त्या झाडूची मूठ सुटली इमानदारीचे पण त्या झाडूचा कचरा झाल्याशिवाय ना बघा कचरा
तुम्हाला सांगतो हे परिसर झाडते पण हातातली मूठ सुटली की त्याचा कचरा ते कचऱ्याच्या गंती झाडू जाते. झाडू सारखी गत तुमची काय बसल्या गिरधारीत आरमिनी वडोला फुकट फटफट येते. किशोर दादा तर झोपीच गेला होता. किशोर दादा उठणार नाही तर मला 100% फायदा. उठल्यावर यावची काय मजा असते. दुसराच काढतो एक ऑटो काय सांगा हो मी लई आलत होत तयारीनं. इमानदारीसोबत एक तारखेपासून काम करणं लावले. झोपूनच राहा मी माराव झोप राहा मी माराव झोप राहा. झोप लागणार महिला काय विचारते की काय नाही की काय नाही की कोणता विषय ठेवते की काय नाही की असं डोसक्यात होत. तसं झालं नाही हो. दादाचा आवाज बसलाय की दादा बिमार आहे की काय झालं की आजू ये गोविंद दादा उठलाय आजू कोणता दादा उठते की आजू कोणता दादा घेऊन असले किती दादा येऊ दे. कोणी आहे दादाला जर पाणी पाजी नाही तर नावाचा बबलूच म्हणू नका. अरे झाडू सारखी गत तुमची काय बसल्या गिरधारीत काय बसल्या मी पणाचे कोरा निर्मिता काय फुकट राजा तुम्ही फुकट राजा. मी काहीच ठेवणार गोरा हाय बैल हाय डंगरा हाय सगळं आहे खात्यात झालंय. हे बघा बजण्या दुसराच राहिला दुसराच बजण्या आपली झालाय. 40 पायऱ्या हातामध्ये. गोविंद दादा तुला 40च पायऱ्या सांगल्या नाहीत काय कोण आजू आजू पायऱ्या हाताय दादा. काय सांगा तुम्हाला लोक 40 मध्ये गुरपटून राहतात. आता 40 इकडे आयुष्यामध्ये बी लिहून ठेवता येते तिकडे बी लिहून ठेवता येते कुणीकडे लिहून ठेवता येते. आता याला 40 म्हणाले ती याला 40च माहित झाल्या. दादा तुला 40 माहित झाल्या बरं झालं तुला कोण सांगलं नसल. तुला सांगतो लई पायऱ्या हातात सगळं उपलब्ध आहे. फावडं फोरं तिकास सगळं घेऊन आला. सगळं लावून बसून ठेवून टिकला लावून बर. आता झाले 40 झालं दुसरं जाऊ द्या. एक दिवशी वाईला दोन्ही होईल की अरे वागच लागते. सांडा 40चा पसारा भाव 42चा धरा. किती आहे गुरुज्ञान धरा निर्गुणाचे केले भरा साजने बाई देव. 40 40
कसं लागते गेल्या 40च माहित आता बघा अजून उकळून 40 हात जास्त हात आहे दादा मजा सगळं मजा संप्रदायाचा भजन्या भाव म्हणाला मजा सगळं वारकरी संप्रदायाचा भजन्या सगळं काय राहते वेगळे ते वेगळे त्यांचं राहते आमचं वेगळं राहते अशी देवाण घेवाण होते आमच्या गोविंदराजांसारखी हा एक झाले कसं होते एकच वावर होते दोघं भाऊ राहतात त्यानं तिकडं हळद टाकली की यानं इकडं आलू लावते आता ऊस लावतो त्यानं ते आलू किती हात मोजते आणि त्याचा ऊस किती एक एक मोजते मग ते कसं मोजते काय नाही त्याला टपके पडतात लई भांडण आहे कशाचा कशाला मिळाला येऊ द्या मी आधी राखूनच हवं हा दुसऱ्याच नाही आमचं भाऊ आमच्या घरच्या भावाचं भांडण इमानदारीचे बद्दल नाही बघा डोसके कुठून देतो शेजाऱ्या सगळं होऊ नका ते पोलीस केस करते पोलीस केस केले की आता एक 18 सिटीवाल्या जमाच्या सगळं भांडण केलं किती अवघड आहे वाटच लावत त्यानं माहिती आहे 18 सिटीवालं आणि घरच्या घरी जर झालं की नाही जाऊ दे डोसकं पोडून घेतात तुझा भाव होय काय व्हाले मारले हा म्हणते जाऊन जैन माणूस ठेवून घरी जाऊन लग्नामध्ये एका घेत काही जण सावध सावधान होतात सावध तर होच लागते की या जन्माला आल्यावर या जन्मावर या जगण्यावर रत्ना प्रेम करावे या जगण्यावर या राहण्यावर 100 बाया प्रेम करावे अरे हा जन्म कधी येणार नाही इथंच आल्या ते आल्या आपण या 100 वर्षाचा विषय आहे संसारात 50 वर्षे जात आहे लहानपणा जात आहे तरुणपणा जात आहे म्हातारपणा जात आहे ही गेलेली वेळ येत नाही याचं संधीचं सोनं करा संताजवळ जा मला मंत्र द्या म्हणा मला भक्तीचा मार्ग सांगा म्हणा तरच संता किती